भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, कल्पना करा, जीवनात सर्व मार्ग बंद झाले आहेत. संकटे एकामागून एक येत आहेत. कोणताही आधार दिसत नाही. अशा वेळी एखादा दिव्य आवाज आपल्या मनात घुमतो, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द आहेत लाखो भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र, अक्कलकोटचे महान संत श्री स्वामी समर्थ महाराजांचे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांचे संपूर्ण जीवनचरित्र, त्यांच्या कार्यामागील संदेश, भक्तांनी सांगितलेले अनुभव आणि त्यांच्या शिकवणीचे आजच्या जीवनातील महत्त्व. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्री स्वामी समर्थ कोण होते? श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्त संप्रदायातील सर्वात पूजनीय संतांपैकी एक मानले जातात. त्यांना भगवान श्री दत्तात्रेयांचा अवतार मानतात. त्यांच्या जन्माविषयी निश्चित ऐतिहासिक नोंदी उपलब्ध नाहीत. यामुळेच त्यांचे व्यक्तिमत्व अधिक गूढ मानले जाते. परंपरेनुसार त्यांनी भारतभर भ्रमण केले आणि अखेरीस महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे दीर्घकाळ वास्तव्य केले. त्यांच्या दर्शनासाठी सामान्य माणसांपासून राजे महाराजे, विद्वान, व्यापारी आणि शेतकरी अशा सर्व स्तरातील लोक येत असत. अक्कलकोटमध्ये आगमन. स्वामी समर्थ अक्कलकोट येथे आल्यानंतर त्यांच्या दिव्य तेजाने अनेक लोक आकर्षित झाले. ते कोणत्याही प्रकारचा दिखाऊपणा करत नसत. साधी राहणी परंतु असामान्य आध्यात्मिक सामर्थ्य हीच त्यांची ओळख होती. ते अनेकदा वटवृक्षाजवळ बसत असत. आज हेच स्थान लाखो भक्तांसाठी पवित्र तीर्थक्षेत्र आहे. भक्तांशी त्यांचा व्यवहार. स्वामी प्रत्येक भक्ताशी वेगळ्या पद्धतीने वागत. कोणाला प्रेमाने समजावत, कोणाला कठोर शब्दांना जाग करत, तर कोणाला फक्त एका नजरेतून आश्वस्त करत. त्यांचा उद्देश एकच होता, भक्ताच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवणे. भक्तांनी सांगितलेले अनुभव. अनेक भक्तांच्या कथांमध्ये असे वर्णन आढळते की संकटाच्या काळात स्वामींचे नामस्मरण केल्याने त्यांना धैर्य मिळाले, योग्य निर्णय घेण्याची प्रेरणा मिळाली आणि जीवनात आशेचा किरण दिसू लागला. अशा अनुभवांकडे श्रद्धेच्या दृष्टीने पाहिले जाते. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो, परंतु स्वामींच्या नावाने अनेकांना मानसिक बळ मिळते, असे भक्त सांगतात. स्वामी समर्थांची शिकवण. स्वामी समर्थांनी कोणताही गुंतागुंतीचा तत्वज्ञानाचा मार्ग सांगितला नाही. त्यांनी साध्या शब्दांत जीवनाचा मंत्र दिला. पहिला संदेश, देवावर अखंड विश्वास ठेवा. दुसरा संदेश, प्रामाणिकपणे कर्म करा. तिसरा संदेश, गरजूंना मदत करा. चौथा संदेश, अहंकार सोडा. पाचवा संदेश, नामस्मरण करा आणि मन शांत ठेवा. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वचन प्रत्येक भक्तासाठी प्रेरणेचा स्रोत आहे. याचा अर्थ असा नाही की संकटे येणार नाही, तर संकटांना धैर्याने सामोरे जाण्याची शक्ती श्रद्धेमुळे मिळू शकते. हा त्यामागील संदेश आहे. आजच्या काळातील महत्त्व. आजच्या धावपळीच्या जीवनात ताण, चिंता आणि अस्थिरता वाढत आहे. अशा वेळी स्वामी समर्थांची शिकवण आपल्याला संयम, श्रद्धा, सेवा आणि सकारात्मक विचारांची आठवण करून देते. त्यांचे नामस्मरण अनेक भक्तांसाठी मानसिक आधार आणि आत्मविश्वासाचे स्रोत आहे. अक्कलकोटचे महत्त्व. महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट हे आजही स्वामी समर्थांच्या भक्तांचे प्रमुख तीर्थस्थान आहे. दरवर्षी लाखो भाविक येथे येऊन दर्शन घेतात, वटवृक्ष मंदिरात प्रार्थना करतात आणि समाधीस्थळी नतमस्तक होतात. निष्कर्ष. श्री स्वामी समर्थ महाराजांचे जीवन आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देते. श्रद्धा असू द्या, पण त्यासोबत सदाचारही असू द्या. भक्ती असू द्या, पण त्यासोबत सेवा आणि करुणाही असू द्या. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी आशा सोडू नका, कारण श्रद्धा माणसाला उभारी देते आणि योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देते. चला, शेवटी आपण सर्वजण भक्तिभावाने एकत्र म्हणूया, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक, ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.